गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन या कॉर्पोरेट अकाउंटिंगच्या चॅप्टरचा प्रॉब्लेम नंबर 4 घेणार आहोत. मी तुम्हाला प्रॉब्लेम शेअर केला, तो प्रॉब्लेम आपण डिस्कस करूयात आणि तो सॉल्व्ह करून घेऊयात. बघा, Yan Limited was registered on 1st July 2019. म्हणजे रजिस्ट्रेशन कधी झालं त्यांचं? डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1st जुलै. टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ मेसर्स गोदावरी ॲज फ्रॉम 1st एप्रिल 2019. म्हणजे डेट ऑफ ॲक्विजिशन काय त्या ठिकाणी 1st एप्रिल 2019 आहे. म्हणजे 1st एप्रिल 2019 टू 1st जुलै 2019, दिस इज द प्री इनकॉर्पोरेशन पिरियड. And after the 1st July 2019 to up to the closing date of year is treated as a post incorporation period. The company received its certificate of commencement of business on 1st August 2019. The accounts of the company prepared for the year ending 31st March 2020 show the following. Okay, खाली काय म्हटलंय बघूया. टोटल टर्नओव्हर फॉर द इयर अमाउंटेड टू रुपीज 2,40,000. टोटल त्यांचा टर्नओव्हर, टोटल सेल्स किती? 2,40,000 आहे. ऑफ विच रुपीज 30,000 रिलेटेड टू द पिरियड फ्रॉम 1st एप्रिल 2019 टू 1st जुलै 2019. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधले सेल्स किती त्यांचे? 30,000 आहे. आउट ऑफ 2,40,000. इफ out of 2,40,000, 30,000 is related to pre-incorporation period. That means remaining, that is rupees 2,10,000 sales is related to post-incorporation period. Okay. Then trading account show. आता इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं नाहीये. डायरेक्ट काय म्हटलं? ट्रेडिंग अकाउंट शो ग्रॉस प्रॉफिट ऑफ रुपीज 96,000. म्हणजे ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी दिली, कारण इन्कम मध्ये तुम्ही ग्रॉस प्रॉफिट घेता. ओके, 96,000 येतो. आणि द फॉलोइंग एक्सपेन्सेस वेअर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खाली एक्सपेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी दिलेत. मग हे सॅलरी, रेंट, जनरल एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बघा, सॅलरी, रेंट, जनरल एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण हे कशाने डिस्ट्रीब्यूट करू? टाइम रेशोने. ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स रेशो, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो. आता इथे तुम्हाला बॅड डेब्ट्स दिलेत, पण इथे काय त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी ₹500 रिलेटेड टू डेटर्स टेकन ओव्हर फ्रॉम वेंडर्स. म्हणजे ज्यांच्याकडून बिझनेस त्यांनी परचेस केला ना, तर त्यांचे ₹500 होते. म्हणजे तिथे तुम्हाला फ्रीच्या कालावधीमध्ये 500 टाकायचे आणि रिमेनिंग जे आहेत तर ते कुठे टाकणार आहात? तुम्ही पोस्टमध्ये टाकणार आहात. डायरेक्टर फीज, ऑडिट फीज, डिव्हेंचर इंटरेस्ट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे सर्व तुम्ही पोस्टमध्ये टाकत असतात. कमिशन ऑन सेल्स हे सेल्स रेशिओ आणि इंटरेस्ट पण त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्च्युअल तिथे दिलाय, त्यानुसार तुम्हाला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग बघा, इथे सोल्युशन आपण त्या ठिकाणी करून घेतोय. मग इम्पॉर्टंट डेट्स. डेट ऑफ ऍक्विजिशन काय आपली? डेट ऑफ ऍक्विजिशन ही 1st एप्रिल 2019. व्हेरी गुड. त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन काय तिथे? डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1st जुलै दिलाय. काय दिलाय? 1st जुलै दिलाय, बरोबर ना? आणि डेट ऑफ इयर एंड काय दिलाय? डेट ऑफ इयर एंड काय दिलाय? कधी झालंय क्लोज? सॉरी, तिथंच आहे. (31st March 2020). ओके. मग आता याच्यानुसार आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करू. बघा, इथं डेट ऑफ ऍक्विजिशन पासून तर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन पर्यंत हा जो पिरियड याला काय म्हणतो आपण? प्री इनकॉर्पोरेशन पिरियड म्हणतो. काय म्हणतो? प्री इनकॉर्पोरेशन पिरियड असं म्हणतो. आणि पुढचा जो पिरियड असेल त्याला काय म्हणतो? पोस्ट
इनकॉर्पोरेशन पिरियड, पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. मग 1 एप्रिल पासून 1 जुलै पर्यंत किती मंथ होतात? एप्रिल, मे, जून, 3 मंथ्स. आणि इकडे 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत रिमेनिंग 9 मंथ्स. ओके. मग इथे टाइम रेशो प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे? आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड किती आहे? मग तुम्हाला इथे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड दिला 3 मंथ्स आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड दिला 9 मंथ्स. याचाच अर्थ काय होतो? मग रेशो इथे येतो, टाइम रेशो इथे येतो. टाइम रेशो is equal to 1:3. 1:3. This is the time ratio. This is the time ratio. Okay. Now calculation of sales ratio. Okay. आता इथं देताना तुम्हाला टोटल सेल्स किती दिले बघा बरं. टोटल सेल्स दिले त्यांनी तुम्हाला 2,40,000. ओके. मग त्याच्यामध्ये प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधले सेल्स किती दिले ते बघूयात आपण. बघा, प्री इनकॉर्पोरेशन पिरियडचे सेल्स तुम्हाला 30,000 दिले. ओनली किती? 30,000 दिले आहे ना इथे. 30,000. बघा, टोटल टर्नओव्हर ऑफ द year amounted to rupees 2,40,000. टोटल किती? 2,40,000. and out of 2,40,000 of which rupees 30,000 related to the period from 1st April 2019 to 1st April 2019. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधले सेल्स दिले तुम्हाला 30,000 आणि मग 2,40,000 मधनं 30,000 गेले तर रिमेनिंग किती राहतात? 2,10,000. आणि मग ते 2,10,000 कोणते असेल? पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचे. कुठले असतील ते? पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडचे. ओके. आणि मग 2,40,000 मधनं 30,000 गेले, राहिले किती मग? 2,10,000. मग 2,40,000 30,000 आणि 2,10,000 यांचा रेशो जर आपण त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला तर किती येतो बघा बरं ते? 1:7. किती येतो तो? करा कॅल्क्युलेट करून बघा. 3 जर भाग दिला तर तो रेशो येतो 1:7. 1:7. हा आला तुमचा कोणता रेशो? सेल्स रेशो. लक्षात आलं? आणि मग यानुसार आपण ते डिस्ट्रीब्यूट करू शकतो. स्टेटमेंट तयार केलं आपण. In the books of GAN Limited, statement showing profit prior to and post incorporation for the year ended 31st March 2020. Particular basis इथे रेशोचा टाइप घेणार, रेशो घेणार, टोटल घेणार, प्री इनकॉर्पोरेशन डेबिट क्रेडिट, पोस्ट इनकॉर्पोरेशन डेबिट क्रेडिट. मग पहिला भाग घेतो आपण ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आपण कोणत्या रेशोने वाटतो? सेल्स रेशोने वाटतो. सेल्स रेशो आपल्याला किती दिलाय तिथे? 1:7. तो घेतला आपण इथे 1:7. आता ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला इथे दिलाय. ग्रॉस प्रॉफिट 96,000 आहे. किती? 96,000 आहे. टोटल मध्ये घेतला 96,000. 96,000 तो डिस्ट्रीब्यूट केला दोघांमध्ये. क्रेडिटला जातो तो, डेबिटला येईल का? तो नाही, खर्च येतो डेबिटला. 96,000 1:7 ने जर डिस्ट्रीब्यूट केला तर किती येतो सांगाल बरं मला? डिस्ट्रीब्युशन किती येतं सांगाल? मेसेज कराल.
96,000 ला 8 ने डिवाइड करा आणि मल्टिपल बाय 1 करा आणि मल्टिपल बाय 7 करा. 96,000 भागिले 8, 12 8 96, 12,000ने भाग जातो. 12,000 आणि किती येतो बघा रिमेनिंग अमाऊंट 84,000. बरोबर आहे का? 12,000 आणि 84,000. झालं. ह्याला आपला टोटल फर्स्ट टोटल ए, इथे ए घेतलाय आपण. टोटल किती 96,000, 12,000, 84,000. ओके. आता एक्सपेन्सेस बी पार्ट कडे जाऊयात आपण. पुढे जाऊयात, बी पार्ट कडे जाऊयात. बी पार्ट मध्ये बघा पहिलाच आयटम कोणता आहे आपला सॅलरी. सॅलरी कोणत्या रेशोने वाटतो आपण? टाइम रेशोने. सॅलरी इथून घेतलं बरं का मी, हे कॉपी करून ठेवलेलं आहे अगोदर. सॅलरी, रेंट, जनरल एक्सपेन्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे सर्व कॉपी करून घेतले फक्त, आणि ते त्या पद्धतीने आपण हे करतो. टाईप करायला वेळ लागेल म्हणून मी कॉपी करून ठेवलंय, बाकी काहीच नाही. हे सर्व ऍज इट इज मी कॉपी करून ठेवलंय. टाइम रेशो, टाइम रेशो काय आपला 1:3 आहे. आता टोटल सॅलरी किती आपली 12,000. ते डेबिटला जाणार. मग तिथे 1:3 ने जर डिस्ट्रीब्यूट केलं तर किती येतं? 3,000 अँड 9,000. ओके. पुढे रेंट आहे, तो पण तुम्ही टाइम रेशोने डिस्ट्रीब्यूट केला 1:3. आता किती येतो रेंट टोटल? रेंट 4,800, 4,800. $4,800. ओके. मग 4,800 डिस्ट्रीब्यूट केला तर किती येतात? 1,200 आणि 3,600. ओके, व्हेरी गुड. तुम्ही मेसेज टाकलाय मला. पुढचा आयटम काय? जनरल एक्सपेन्सेस. तो पण तुम्ही कसं वाटता? टाइम रेशोने वाटता. टाइम रेशो तुमचा 1:3 आहे. 1:3 आहे. आणि मग आता इथे जनरल एक्सपेन्सेस 1,800 आहे टोटल. $1,800. आणि मग 1,800 जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं तर ते कसं येतात? 450. बरोबर आहे ना? 450. आणि इकडे किती येतील? यस, 1,350. व्हेरी गुड. 1,350. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टाइम रेशो 1:3. आता टोटल किती येतो? 2,400. 2,400. 2,400 आपण डिस्ट्रीब्यूट केला, कसा येणार तो? 600 आणि 1,800. ओके. पुढे ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंट इज रिलेटेड टू सेल्स रेशो, आणि सेल्स रेशो काय आपला 1:7 आहे. टोटल किती आहेत मग? ऍडव्हर्टाइजमेंट 4,200. 4,200. आता 4,200 डिस्ट्रीब्यूट केले आपण, ते कसे येणार तिथे? यस, सांगा मला डिस्ट्रीब्युशन. यस,
525 आणि 3675. ओके, व्हेरी गुड. पुढचा काय? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण हा सेल्स रिलेटेड आहे. सेल्स रेशो 1:7. 1:7 किती येतो टोटल? 8,400. 8,400. बघा बरं कसा डिस्ट्रीब्यूट करून कसा येईल तो? डिस्ट्रीब्यूट करून कसा येईल तो? ओके, 1,050 आणि 7,350. ओके, नंतर बॅड डेप्स. आता बॅड डेप्सच्या बाबतीमध्ये आपण सेल्स रेशो वाटला असतं, पण तिथे त्यांनी ऍडजस्टमेंट दिली, आपण ती डिस्कस केली. बघा काय लक्ष द्यायला महत्वाचं आहे. बॅड डेप्स टोटल किती? 1,500 आहे. टोटल किती? 1,500. आणि त्याच्यापैकी 1,500 पैकी ₹500 रिलेटेड टू डेटर टेकन ओव्हर फ्रॉम वेंडर्स. त्यांनी ज्यांचा बिझनेस विकत घेतला ना, तर त्यांचे बॅड डेप्स किती होते? 500 होते. म्हणजे अगोदरचा काळ, व्हेंडरच्या ताब्यात असणारा बिझनेसचा काळ कन्सिडर केला जातो. आणि मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये म्हणजे व्हेंडरच्या रिलेटेड किती येते? व्हेंडरच्या रिलेटेड म्हणजे प्रीच्या काळामधले येतात ते, बरोबर ना. यांनी कधी घेतला बिझनेस? 1 जुलैला घेतला, बरोबर ना. भलाही तो अक्वायर केला असेल 1 एप्रिलला, पण रजिस्ट्रेशन कधी झालं? 1 जुलैला झालं. आणि त्याच्या अगोदरचे जे असतात ते व्हेंडरचे ट्रीट केले जातात. मग व्हेंडरचे किती होते? ते व्हेंडर्सचे 500 होते. मग 1,500 पैकी 500 प्रीचे आणि राहिलेले 1,000 पोस्टचे, असं त्याचं डिवायडेशन होईल. त्याला काय रेशो वगैरे घेत नाही आपण, ऍक्च्युअल घेतलेले ते. टोटल किती आहेत? 1,500. आणि 1,500 पैकी 500 प्रीचे आणि 1,000 पोस्टचे. आता बघा, डायरेक्टर फीज, ऑडिट फीज, डिबेंचर इंटरेस्ट आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, हे चारही कसे येतात? पोस्टला येतात. कुठे येतात? पोस्ट इन कॉर्पोरेशनला येतात. हे चारही कुठे येतात? पोस्टला येतात. आलं लक्षात? ते चारही पोस्टला घेणार, त्याचा रेशो मात्र आपण लिहित नाही. मग पोस्ट ते रेशो काय कॅल्क्युलेट होणार? ते सगळंच पोस्टला ट्रान्सफर करून देणार आहोत आपण. ओके, आणि मग ते चारहीची जी अमाऊंट आहे ती किती बघूयात. बघा, डायरेक्टर फीज 2,000. डायरेक्टर फीज किती आहे? 2,000. फ्रीला काय येईल का? ती येणार नाही. टोटल कुठे गेली आहे? ती पोस्टला गेली. ओके, त्याच्यानंतर ऑडिट फीज. ऑडिट फीज पण आपण पोस्ट मध्ये टाकतो. ती किती? 800 आहे. इथे काय येईल का? नाही. टोटल पोस्ट आहे ती पोस्टला जाईल 800. पुढे काय? डिबेंचर इंटरेस्ट. डिबेंचर इंटरेस्ट 5,000 आहे. 5,000 आहे. टोटल पोस्टला जातो, तो पोस्टला घेणार आपण. नंतर कमिशन. ओके, सॉरी, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राहिलेत आपले. डिबेंचर इंटरेस्ट झालं. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 3,000. टोटल पोस्टला जातील 3,000. आता कमिशन ऑन सेल्स, त्याला सेल्स रेशो येईल. ओके, आणि आपला सेल्स रेशो काय? 1:7 आहे. आता टोटल कमिशन ऑन सेल्स किती आहेत?
3600 3600 आता 3600 1:7 ने डिस्ट्रीब्यूट करा. मला डिस्ट्रीब्युशन सांगा किती येतं. 450 ओके 450 आणि इकडे येतात 3150 ओके. ते डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी आलं. आता इंटरेस्ट ऑन व्हेंडर याच्यावर ऍडजस्टमेंट आपण ती रीड करूयात. काय दिलंय बघा त्यांनी. बघा इंटरेस्ट ऑन व्हेंडर्स टोटल 4000 आहे. टोटल किती आहे 4000 आहे. आणि जे काही इंटरेस्ट आहे आता त्यांनी आधी घेतला तो बिझनेस अक्वायर कधी केला 1 एप्रिलला. बघा सॉरी 1 एप्रिलला अक्वायर केला. आणि कधीपर्यंत तो जो काही व्याज आहे त्याच्यावरचं त्याचे काही त्यांचं परचेस कन्सिडरेशन ठरलं असेल ते 30 नोव्हेंबरला पेड केलं. तिथपर्यंत मग इंटरेस्ट चार्ज केला व्हेंडरने, तो पेड करावा लागला. म्हणजे एप्रिल टू नोव्हेंबर. म्हणजे बघा एप्रिल 1 मंथ, एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर किती मंथ येतात 8 मंथ्स येतात. बघा कॅल्क्युलेट करा. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर किती मंथ येतात 8 मंथ्स येतात. म्हणजे हे जे 4000 रुपये आहेत हे 4000 रुपीज हे कसले 8 महिन्यांचे. मग 8 महिन्यांपैकी प्री मध्ये किती येतात आणि पोस्ट मध्ये कधी येतात. प्रीचा कालावधी 1 जुलै पर्यंत आहे. मग एप्रिल मे जून 3 महिन्यांचा कुठे येईल प्री मध्ये येईल. आणि 8 पैकी 3 महिने जर प्री मध्ये तर रिमेनिंग मंथ कुठे येतील पोस्ट मध्ये येतील. आपण त्याचं कॅल्क्युलेशन करूयात. टोटल इंटरेस्ट किती आहे 4000 आहे. ओके. आणि मग हे जे टोटल इंटरेस्ट आहे हे टोटल इंटरेस्ट कधीपासून आहे 1 एप्रिल 2019 टू 13 नोव्हेंबर 2019. ओके. म्हणजे किती मंथ येतात हे 8 मंथ येतात. किती येतात 8 मंथ्स येतात. बरोबर ना. टोटल पिरियड किती आला 8 मंथ्स आला. इज इट क्लिअर. आणि मग टोटल पिरियड 8 मंथ्स आला तर मग याच्यामध्ये प्री इनकॉर्पोरेशन मधला जो पिरियड आहे तो कधी येईल बरं 1 एप्रिल टू 1 जुलै. बरोबर ना. 1 एप्रिल टू 1 जुलै म्हणजे किती मंथचा येतो तो 3 मंथचा. 3 मंथ्स. बरोबर ना. आणि मग इथे पोस्टचा किती येईल पोस्ट इन कॉर्पोरेशन पिरियड. बघा मग 1 जुलै पासून तर 13 नोव्हेंबर पर्यंत. बरोबर ना. नोव्हेंबर म्हणजे किती येतो तो 5 मंथ्स येतो. मग आता 3 मंथ आणि 5 मंथ मध्ये तो डिस्ट्रीब्यूट करायचा. आता टोटल किती येतो बघा
मग इथे हा जो पिरियड आहे ह्या पिरियड मध्ये तो किती येतील बघा बरं. मग टोटल किती आहे 4000 आहे. टोटल किती 4000 बरोबर ना. टोटल 4000 आहे. आता त्या 4000 पैकी किती मंथचे घ्यायचे फक्त आपल्याला 3 मंथचे घ्यायचे. म्हणून ते मल्टिपल करू आपण. मल्टिपल बाय 3 मंथ्स आणि डिवायडेड बाय टोटल मंथ्स किती आहेत 8 मंथ्स बघा. आणि ह्याच पद्धतीने मग $4000 मल्टिपल बाय हे किती मंथ आहे 5 मंथ आहेत. बघा याचा आन्सर बरोबर इथे येईल. इथे येईल 1500 रुपीज. इज इट क्लिअर. 1500 रुपये 3 महिन्याचे म्हणजे 8 महिने आहेत. 8 महिन्याचे 4000 जर डिवाइड केलं तर पर मंथ किती येतात 500 येतात. साधं सरळ आहे. मग 3 मंथचे किती येणार 1500 आणि 5 मंथचे किती येणार 5 मंथचे किती येणार ओके किती 2500 इतके येणार. म्हणजे ह्या पद्धतीने आपण ते डिस्ट्रीब्यूट केले बरोबर. 1500 अँड 2500 आलं लक्षात. म्हणजे प्री मध्ये येतील 1500 आणि पोस्ट मध्ये येतील 2500. ऍक्च्युअल वाटलेत आपण ते ऍक्च्युअल वाटलेत. टोटल किती आहेत 4000 आहेत. टोटल 4000 आहेत. इथे आले 1500 आणि इथे आले 2500. इज इट क्लिअर. आता मग टॅली करूयात आपण प्रॉब्लेम. टॅली करूयात प्रॉब्लेम. बघा बरं. मग इथे टोटल कॉलम 96,000 मधून टोटल फर्स्ट ए टोटल ए मधून सॉरी टोटल बी करून घ्या बरं एकदा. यस टोटल बी करा. बघा 12,000 प्लस 4,800 प्लस 1,800 2,400 4,200 8,400. ओके पटपट कराल प्रॉब्लेम झाला पाहिजे आपला. व्हेरी गुड. 52,000 किती 52,000. सिमिलरली या डेबिटची टोटल करा बरं. प्रीच्या डेबिटची टोटल करा. मुलांनी डेबिटची करा मुलींनी क्रेडिटची सॉरी याच्या प्रीच्या डेबिटची करा आणि मुलींनी पोस्टच्या डेबिटची करा. म्हणजे आपल्याला दोन्ही आन्सर मिळतील. टोटल प्री इन कॉर्पोरेशनची आली 9,275. व्हेरी गुड. 9,275 व्हेरी गुड. आणि पोस्टची किती आली टोटल ओके 44,225. 44,200
25. आता हे क्रॉस चेक करायचं बरं का, आपलं टॅली होतं की नाही. 44,225 आणि 9,275 याची बेरीज 52,000 येते का बघा. तर मग आपलं प्री मध्ये आणि पोस्ट मध्ये काही गडबड नाही झाली टोटलिंग करताना, हे क्रॉस चेक होतं. ओके, येते. आता मग आपण 1 बाय 1 करू. बघा टोटलची करू अगोदर. टोटल ए किती आहे? 96,000 मायनस टोटल बी. टोटल बी बघा 96,000 मायनस 52,000 हा येईल आपला नेट प्रॉफिट. टोटल कोणती चुकली साक्षी? डिबेंचर इंटरेस्ट डिस्ट्रीब्यूट, अच्छा सॉरी, तो दोन्हीकडे नाही घेतला. हा इथे राहिला तो, सॉरी घाई. ओके, तो पोस्टला घ्यायचाच आहे. टोटल चुकते का मग ती? बघा ते 5,000 टाकावे लागेल तिथे. ते येतात बहुतेक, ते घेतलंय त्यांनी माझ्याकडून लिहायचं राहून गेले. टोटल बरोबर केली त्यांनी, आय थिंक सो. अच्छा 53,500 येते. 53,500 नाही येणार, कारण ही टॅली झाली पाहिजे. 53,500 नाही येणार. 44,225 बरोबर येतं, फक्त माझ्याकडनं ते घ्यायचं राहून गेलं होतं साक्षी. आलं लक्षात? हा टोटल बरोबर येते. 53,500 कशी येणार ती टोटल? यस, पटकन सांगाल, वेळ संपतो.